गजानन महाराज अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. प्रत्येक दिवशी शेगावात काही कारणाप्रित्यर्थ नवी नवी यात्रा येत असते. हमेशा तिथे अशीच एक दिवस यात्रा आली शेगावास. श्रोते हो एका इतिहास घडलेला प्रत्यक्ष. या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ काही हेतू धरून मनात आले समर्थांच्या दर्शनाला. ते पती जाताना बोलू लागले एकमेकांना, पुढल्या वेळी येताना गांजा आणू समर्थास. समर्थांचे फार आहे प्रेम गांजावर. गांजा आपण आणला तर कृपा होईल आपल्यावरी. नीट ठेवा लक्षात, तोतरला मारून गाठ. असाल जर नादात चाल क्षणी विसरून. दोघेही पुढल्या वेळेला आले समर्थांच्या दर्शनाला, परंतु नाही आणाला गांजा त्यांनी समर्थासाठी. समर्थांच्या पायावरी शिरी ठेवली क्षणभरी, तेव्हाच त्यांना खरी याद आली गांजाची. आम्ही पुढच्या खेपेचं दुप्पट आणू गांजास, असे म्हणून समर्थाचं दर्शन घेऊन निघाले. पुढच्या वेळेस तेच झाले, गांजा आणायचे विसरले. त्या नाना राहिले गांजाचे स्मरणमुळे. भास्करास वदले स्वामी, पहा जगाची रीत नामी. धोतरासी गाठ मारुनी लोक विसरती जिन्नस. जातीनेही ब्राह्मण खोटे सर्वांशी वागिती जाण. धर्म आचार विचार सोडून श्रेष्ठत्वाला मुकले हे. मनातही नवस करीती, हात हालवीत परत येती. मनोरथ त्यांची पूर्ण होती अशानेच का. ताळतंत्र हवे बोलण्यात, शुद्ध भाव हवा मनात, तर प्रसन्न होतो साक्षात सर्व साक्षी परमेश्वर. शब्द दोघांना झोंबले, कुतूहलाने पाहू लागले आणि आपापसात ते बोलू लागले. जाणाला नवस समर्थांनी, आपण जाऊ गावात गांजा आणू सोबत. उठले ऐसे म्हणून मनात, जाऊ लागले गांजासाठी. तुम्ही जाऊन गावात नका आणू गांजा प्रत. मी न अपापल प्रत्यक्षात, ऐसे वदले गजानन. सिद्धीच न कधी जात लबाडांचे हेत. तुमचा जर असेल मनात, आणा गांजा काम झाल्यावरी. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल फत्ते. काम झाल्यावरी येते करा 5 वाऱ्या तुम्ही. नका चुकवणे मला, नमन करा शंकराला. विसरू नका आणण्याला गांजा पुढील खेपेचं. समर्थांचा उपदेश ऐकून दर्शन शंकराचे घेऊन गेले गृहस्थ निघून बाळापुरासी. काम त्यांचे फत्ते झाले, गांजा घेऊन येते झाले. बाळापूरचे गृहस्थ बले शेगावाच्या वारीला. होता त्या बाळापुरात बाळकृष्ण नामे रामभक्त. पुतळाबाई नाम होते बाळकृष्णाच्या पत्नीचे. भाविक होती पुतळाबाई. सज्जन कळास पायी जाई वारीला निघत दोघेही. दरवर्षी पौष मासी ओझ्यासाठी घोडे येत. असवे कुबडी दास बोधन येत. नैवेद्यार्थ गोळा करीत भिक्षा ते जोळीमध्ये. बाळकृष्णाच्या हातात चंद्रनाचा चिपळ्या असत. पुतळाबाई करी साथ झांजा घेऊन पतीस. पती ते जाताना करीत रघुपतीची गर्जना. जालना पुरीतील स्वामींना करीती ते वंदन. तेथे राहत दिवस 3 रामदासांचे जन्मस्थान होते ते ठिकाण म्हणून. दोघेही पती पत्नी अशा रीती यात्रा करीती. माघवद्य प्रतिपदेत प्रत उत्सवाला हजर होत. रामदासांचा नवमीचा ब्राह्मण घालती भोजन. नवमीचा उत्सव साजरा करून ते आल्या मार्गानं परत जात. कर्म चालला बहुत दिवस. थकवा आला शरीरास, कारण बाळकृष्णाच्या वयास उलटून गेली 60 वर्षे. तो वदला स्वामीस, थकवा आला शरीरास. यात्रारूपी पायी प्रवास माझ्याने न होणार यापुढे. वाहनांची घेऊन मदत यासवे उत्सवाप्रत. तरी ते मज दिसत अत्यंत कठीण. नाम नीव आजवर चालत आला आहे खरं, पडू आहे अंतर त्यामध्ये आता. जाणता ही सर्वतोपरी वेगळी सांगायची नाही जरुरी. ऐसी प्रार्थना करून खरी बाळकृष्ण झोपला. पहाटे त्या स्वप्न पडले. स्वामी रामदास वदले, गडावर येऊ नको भले, कृपा आहे तुझवर. तू कर उत्सव तुझ्या सदनी, येईन मी नवमीच्या दिनी. माझा मीच होऊनी देईन तुझं दर्शन तुला. ऐसा संवाद केला. बाळकृष्णाचा आनंद झाला. घेऊन आपल्या बारीयेला सदनी तो परतला. दुसऱ्या वर्षी बाळापुरी काय घडले ते श्रवण करी. बाळकृष्णाने आपल्या घरी उत्सव केला समर्थांचा. दासबोधाचे केले वाचन, रात्रीस केले कीर्तन. ब्राह्मणा दिले दुपारी भोजन, दुपारती केली संध्यासमयी. नवमीचा होता दिवस, पाहू कैसे येती रामदास. हा विचार त्यांच्या मनास शिवत होता पुन्हा पुन्हा. उत्साहासाठी वर्गणी जमविली गावातील मंडळींनी. झाला सोहळा. 9 दिनी घटना घडली अघटित.
होत. नवमीच्या दुपारी भर 2 प्रहरी श्री गजानन बाळापुरी येऊन उभे ठाकले. गजाननासी पाहिले लोक मनी आश्चर्य पावले आणि बाळकृष्णासी बदले. गजानन पातले तुझ्या दारी, गजानन महाराज आले, हे फार बरे झाले. त्याही संतांचे पाय लागले, आज माझ्या घराला. ऐसे बदला बाळकृष्ण, मी नवमीच्या दिनी येईन, ऐसी कबुली रामदासानं दिली मजला त्यावेळी. त्यांची मी वाट आहे पाहत, हे ना ठरवणार कधीही असत्य, तयावर माझा विश्वास, हे सत्य. ऐसे बोलला बाळकृष्ण. इकडे स्वामी गजानन दारात येऊन राहून जय जय रघुवीर समर्थ ऐसे बोलून पाहू लागले बाळकृष्ण. बाळकृष्णाने जेव्हा ध्वनी ऐकला तेव्हा तो त्वरित उठला आणि दारात पाहू लागला. तो त्या दिसले गजानन वाकणार करण्या नमस्कार. इतक्यात पाठीवर रुळत असलेला जटावर ऐसी मूर्ती देखिली. हातामध्ये कुबड, ललाटी कोपी चंदनाची गंध, किरमीची लंगोटी कटिबंध ऐसे रूप देखिले. रूप बाळकृष्णाने दाखिले तर दया प्रेमाचे भरती आले. आनंद अश्रू दाटले बाळकृष्णाच्या नयनात. पुन्हा त्याने देखिला तो स्वामी समोरी दिसला. पुन्हा हताश झाला बाळकृष्ण. पुन्हा निरखून पाहिले तो गजानन त्या दिसले. ऐसे सतत जाहले मनी तो घोटाळला. मग गजानन बदले बाळकृष्णाचं मन, तुझे गांगरू देऊ नकोस, तुझ्या समर्था मीच आहे. माझी वसती होती गडावरी, आता मी शेगावात राहिलो एका मळात. नवमीच येईन बाळापुरात, आठवते का वचन तुला, त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आला हो. तू सोडून दे सर्व चिंता, मी आहे रामदास. शरीररूपी वस्त्राला तू किंमत देतो भला आणि विसरतोस आत्म्याला. याला काय म्हणावे. महाराज धरून हात आले बाळकृष्णाच्या घरात. बसली बातमी पसरली बाळापुरात, गजानन महाराज आल्याची. धावून सर्व मंडळी समर्थांच्या दर्शनाले विचार करीत राहिले. इथे मूर्ती रामदास. स्वप्न पडले बाळकृष्णाचं. स्वप्नात बदले रामदास. मनी शंका आणू नको, गजानन मीच आहे. असे स्वप्न पाहिल्यावर बाळकृष्ण आनंदला फार. त्याने समर्थांच्या चरणावर ठेविले आपले मस्तक आणि बाळकृष्ण बदला. महाराज आपली लीला अगाध आहे, आपल्याला मी नाही ओळखिले. तुम्ही स्वप्न दाविले, तमाम घोटाळा दूर केला. माझी दास नवमी थाटात साजरी झाली. कमकर्ता मज न पडली, इथे आजवरी कसली. आपण मजवरी कृपा केली, तेने मी धन्य झालो. आपण काही दिवस राहावे बाळापुरास, माझ्या मनी वाटते खास. ऐसे बोलला बाळकृष्ण. गजानन बोलले त्यावरी, दिवस काही निमल्यावरी येईन मी बाळापुरी. नक्की एक दिवस. भोजने झाल्यावर शेगावी गेले दिगंबर. कोणानं दिसले एक वार मार्गाने जाताना. एकदा आत्मारामाच्या घरी उतरली समर्थांची स्वारी. आत्माराम होता अधिकारी, पण जातीने होता कायस्थ. याचे प्रेम होते संतावर, हा होता गृहस्थ आश्रमी थोर. गरम केले नीर, घातले स्नान भिकाजीने. यथासांग पूजा केली, तऱ्हेची उटणी लावली. आनंदित स्वारी आले संत सहवासाने. धोतर जोडा करवत काठी, का बांधिला महाराजांच्या कटी. गावी लाटीला गंधाचा ललाटी, केली आरती शेवटी. गर्दी झाली दर्शनाला, आपण न्यावे सदनाला. असे प्रत्येकाच्या मनाला वाटू लागले. जे लोक होते पुण्यवान, त्या प्रत्येका घरी गजानन गेले एक एक दिन. ज्याच्या इच्छेने एक गृहस्थ अमरावतीचे श्रीकृष्ण खापर्डे वकील साचे. यांच्या पुढे पैशाचे पडती ढीग दररोज. वऱ्हाडातील दादा म्हणत असत सदा, हा खापर्डे सज्जन बडा आणिक होता भाविक. याची ब्राह्मण जात विनंती केली महाराजाप्रत आणि नेले आपल्या घरी. पूजा केली यथासांग गणेश अप्पा म्हणून. होता एक लिंगायत वाणी, त्याची होती एक पत्नी, नाव तिची चंद्राबाई. या चंद्राबाईंची होती गजाननावर भक्ती. तिने केली विनंती आपुलिया पतीला, कसे तरी करुणी आणा साधूचा आपुल्या सदनी. या साधूच्या येण्याने पवित्र होईल घर आपुले. अप्पा बदला चंद्राबाईला, वेड लागले आहे तुला. साधू आपल्या घरी न्यायला मोठ्या वशीला पाहिजे. त्या श्रीकृष्ण खापर्ड्याचं हा साधू घरी नेण्याचं श्रम किती पडले घास, याचा विचार करी जरा. उगाच काहीतरी हट्ट धरू नको जरी, न येणार हा घरी आपल्या आज. त्यावर बदले चंद्राबाई, तुमचे बोलणे पटत नाही. मनोदेवता सांगते बाई, साधू येईल सदनी. तुम्ही फक्त त्या साधूला घरी चालण्याविषयी बोला. साधू येईल सदनाला. संत करी प्रेम गरीबावर. पण अप्पा काही बोलेना. घर बोलायची छाती होईना. पुसायची गजानना. समर्थ सर्व उमगले. गणेश
गणेशप्पाचा धरून कर, पुसले किती दूर तुझे घर, तेवढे मजला सांग बर, ऐसे वदले गजानना, यावे तुझी या सदनी, बोलावे तुझ्याशी मनापासून, ऐसे साधूने म्हटल्या क्षणी गणेशप्पा आनंदला, आप्पाने नेले साधूला आपुलिया सदनाला, उभयंतांनी त्या पूजेला अर्पण केले संसारा. गजाननाचं पूजा बहुत झाल्या अमरावतीत, त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे. तो गृहस्थ होतासाचा आत्मारामाचा भाचा. तो मुंबईस राहायचा, तार मास्तर होता. तो आपल्या मामाला भेटण्यास बाळापुराला रजा घेऊन आला अमरावतीस. तो समर्थांची या पूजेस हजर होता राहत खास. शेगावला महाराज न जाता मळ्यात आले मोठ्यांच्या मंदिरी. त्या मंदिराच्या पूर्वेस एक होती जागा ओस, तिथे येऊन बैसले खास शेगावचे गजानन. मळ्याची जागा सोडली, या ओसाड जागी स्वारी आली. ही हकीकत कृष्णास समजली. कृष्णा पाटील तेथे आला, करून वंदन समर्थाला. क्षणभर तो खाली बसला, पाणी आले लोचनाला, अश्रूंनी वस्त्र विजविले. समर्थ पाटला सवतले, तू का रडतोस न कळे, तुला कोणते दुःख झाले ते सांग तू मला. त्यावर पाटील बदला, तुम्ही मज का सोडून आला, माझ्या कोणता अपराध झाला हे न मज उमजले. देशमुख बाजूकडील ही जागा एक मळ्याच्या मालकीची बघा, तुम्ही येथे राहू नका, चला माझ्या घरी, मी माझे घर खाली करतो भराभर, कोणतीच गोष्ट नाही प्यार तुमच्या शिवाय या जगी. हा सर्व वृत्तांत समजला पाटील मंडळीच. ते आले धावत, विनवू लागले समर्थाच. महाराज त्यांना वदले, मी आज या जागेवर येऊन बसलो हे खरं, पण तुमचाच कल्याण असतव. तुम्ही आता जावे इथून, व्यंकटास येथे यावे घेऊन. त्याचे सदन मी राहिलो सोडून, परी तो नाही रागवला, कारण त्याचे विचार त्यावर माझी कृपा आहे तुझ्यावर, मी जराही कमी ना होणार, ऐसे वदले गजानन. व्यंकटलाला आला इथे नेऊ नका मळ्याते, मर्ची विरुद्ध समर्थाते, ऐसे तो बोलला. असेच आले समर्थ माझ्या घरून इथे थेट, आपण त्यांची लेकरे आहोत, ते सर्वांनाच सारखे. सखाराम आसोलकर होता मनाचा अत्यंत उदार, तो देणार नाही नकार मला जागा देण्यास. सखाराम देईल जागा, पुढे काय करायचे ते बघा. सर्व जन एकत्र झाले जमा, मठ बांधिला समर्थास्तव, विशेष घेतली मेहनत. परशुराम सावजींनी मठाप्रत, समर्थांचे होते 4 भक्त, बाळाभाऊ, गणेशप्पा, भास्कर, पितांबर. बाळाभाऊची वृत्ती विरक्त झाली होती, परवा केली नव्हती मुळीच आपल्या नोकरीची. नेहमी बाळाभाऊस पत्रे येत होती खास, येण्याविषयी सदनास परिणाम न झाला त्याच्यावरी. भास्कर बदला समर्थास, तुम्ही चोपावा बाळाभाऊस, 14वे रत्न दावावे त्यास, म्हणजे हा जाईल घरी. बाळाभाऊस वदला भास्कर, तो शेगावास आल्यावर तू इथे येऊन आम्हास त्रास देतोस का रे वरचेवर. लोचटावाने तुझी वृत्ती आहे, झाली त्याला विरक्ती, त्यानेच द्यावी गती इथे येण्यास. बोलणे ते अहंकाराचे समर्थास नाही रुचले. एका गृहस्थाच्या छत्रीने केले त्यांनी कौतुक. गजाननाने छत्री घेतली, मारण्यास सुरुवात केली. मारता मारता मधीच मोडली छत्री त्या गृहस्थाची. मग घेतली काठी भरीव वेळूची मोठी, मारू लागले त्याप्रती बाळाभाऊस. हे पाहून जण गेले अत्यंत घाबरून, गेले मठ सोडून भराभरा. बहुजन दुःखी वदला, बहुधा बाळाभाऊ मेला. समर्थांच्या माराला हेच निश्चिती, पण झाला चिंतातूर. गजानन महाराजांसमोर बोलू न शकला भास्कर. पाहून त्यांचे अवसान, माऱ्याने बाळाभाऊ प्रत. घेतली काठी हातात, ती घेतली तुटली मध्यात, लाथेने मग तुडविले. मठातील प्रकार पाहून पडत सुटले शिष्यगण. गेले बोलावया काही जण आवडत्या मंडळींना. व्यंकटलाल कृष्ण धावले मठाकडे सर्वजण, पण दजिना कोण समर्थांचा हात धरण्या. यावर समर्थ हसून वदले, मी न बाळाभाऊस मारले नाही त्याला, तुडविले. निरखून पहा शरीरास, म्हणजे गजानन उठ बाळा, अंग तुझे दाखव सकाळ. इथल्या मंडळीस पाहू दे वळ, तुझी या अंगावरचे. आज्ञा मिळता समर्थांनी वदला बाळ वेगेसी. पाहू लागले समर्थवासी, वळ नव्हता कोठेही. बाळाभाऊचा अधिकार हे समजला भास्कर. न बोलला अक्षर, वेडे वाकुळे बाळाचा. सुखलाल नाम एक गृहस्थ राहत होता बाळापुरात. त्याच्यापाशी होती अत्यंत द्वाड एक गाय. गायीने फिरून गावात माणसास तुडवावे मनसोक्त, ते असतील अशक्य
पुरुषोत्तम त्यांना शिंगे धक्का द्यावा, शिरावे वाटेल त्या दुकानात, खुपसावे तोंड टोपलीत, वाटेल तेवढे राहावे बक्षत, राहील ते नसावे. तेला तुपाची पिंपे मोठली, अंगाच्या धक्क्याने पाडली, खरी बांधून ठेवली तरी ती जाई पळून. अशा त्या गाईला जण कंटाळून गेला. गाभण हा शब्द ठाऊक ना तिला, राहत नसे ती कोणगुण. लोक म्हणत सुकलाला देऊन टाक या गाईस, आटकास किंवा मार हीस. गोळी घालून बंदुकीची सुकला लल म्हणी रुकांना, तुम्हीच हिला मारा ना. केले प्रयत्न नाना मारण्याचे पठाणाचे, पण कोण जाणे काय झाले. गाईस ते समजले, भुवरी उताने पाडिले शिंगाने त्या पठाणास. दुसऱ्या गावी तीच सोडली, तेथून ती परतली. ती एक योजिली बाजूच्या लोकांनी. घोडावठणीवर गोविंद बुवाचा समर्थाने आणिला साचा, तोही या गाईला दानविधी करावा समर्थांची. दान केल्याने गाईला पुण्यही लाभेल तुला, समर्थ देतील आशीर्वाद भला. ऐसे बदले सगळेजण. लोकांचे हे बोलणे सुकलाल एके शांतपणे ठरवून टाकले त्याने गायला देण्याची. पकडण्यासाठी तिला खूप यत्न केला, पण यशस्वी नाही झाला एकही यत्न. शेवटी पटांगणावर रचिला हळद कुंद्यांचा ढीग भला. सरकी ठेविली खायला, पाहून ते धावले गाय. तिला फास टाकून पकडले 10-20 जणांनी, बांधून तिला साखळीने गाडीवरी घातले. आणि शेगावात गजाननाच्या देण्याप्रत फरक पडला गायीच्या स्वभावात. जसे जवळ आले शेगाव, गाय समर्थापुढे येऊन झाली ती दिनवाणी. उभे राहिले अश्रुलोचनी त्या गायीच्या. समर्थ म्हटले लोकांना, काय तुमचा मूर्खपणा. गायीस अशा यातना तुम्ही देणे बरे नव्हे. बांधिले तर तुम्ही 4 पाय आणि गळा हाय हाय. अशा बंदोबस्तात ही गाय आणणे ही बरे नव्हे. गाय जगाची आहे माता, सोडा पाहू तिला आता. तिला हात लावण्याकरिता न धजे कोणीही. जो तोच मनुष्य तिला पाही तोंड फिरवून मागे जाई. सोडली ती गाई समर्थाने येऊन पुढे. गाईला सोडता क्षणी ती आली खाली जणे, आणि पुढचे पाय टेकून नमन केले तिने समर्थास. त्या गाईने समर्थांना घातल्या 3 प्रदक्षिणा, चाटू लागली पायांना ती समर्थांच्या. लोकांनी पाहिला प्रकार सारा, प्रभाव समर्थांचा कळला खरा. महाराज वदले जरा पाहुणीय या गाईस, बाई तू कोणाच, नको देऊ उगा त्रास, सोडून या मठाच जाऊ नको तू कुठेही. म्हटले असे समर्थांनी, जय घोष केला सर्वांनी. मंडळी गेली निघून बाळापूरची, गाय राहिली मठात. वागू लागली सौख्यात, वासरे तिची आहेत अजूनही शेगावे. कमलाकांतांनी रचलेला सप्तमोध्याय समाप्त झाला. नमन असो श्री गजाननाला दोन्ही कर जोडून. शुभ भवतु श्री हरिहरा पर्णनमस्तु. इति श्री गजानन भक्तिविजय ग्रंथस्य सप्तमोध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय.